वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला अखेर अटक। राजेंद्र हगवणेला 7 दिवसांनी बेड्या, बावधन पोलिसांची कारवाई। वैष्णवीच्या बाळाला घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाणवरती गुन्हा। कुटुंबियांच्या तक्रारीवरून पुण्यामधल्या वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग गेल्या 56 तासांच्या नंतरही धुमसतेच। कंपनीपासून 1 किलोमीटर परिसर प्रशासनाकडून रिकामा। प्रोपिलिनच्या टाकीपर्यंत आग न पोहोचू देण्याचे युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू। हेरगिरीच्या आरोपामध्ये दिल्लीत अटक केलेल्या हारूनचे पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयासोबत संबंध। भारतामधून हद्दपार झालेल्या मुझम्मिलच्या सूचनेवरती करायचं काम। अटकेतील तुफैल नामक आरोपीला कोर्टामध्ये हजर करणार। तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्याच्या समोरच उकळतं का? मोदींच्या भाषणावरून राहुल गांधींचा सवाल। ऑपरेशन सिंदूरवरून राजकारण सुरूच असल्याचं चित्र। ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधींनी बोलावली पक्षाची बैठक। 140 बड्या नेत्यांसोबत सरकारला घेरण्याची रणनीती आखणार। परराष्ट्र धोरण, युद्धबंदी आणि मध्यस्थीच्या मुद्द्यांवरती चर्चा। अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाही। डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय। कॅम्पसमध्ये हिंसाचार, ज्यूविरोधी भावनांना प्रोत्साहन। चीनी कम्युनिटी पक्षाशी समन्वय साधल्याचा विद्यापीठावरती आरोप आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तकं। राज्यामधील 1 कोटी विद्यार्थी लाभार्थी। केंद्राकडून राज्याच्या शिक्षण विभागाला 313 कोटी रुपयांचा निधी मंजूर। रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यामधील घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी। तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।